या काटकरला इंद्रजित सरांना मारून काय मिळणार आहे? तो असं का करेल? मला नाही वाटत काटकरचं ह्याच्यात काही हात आहे, कारण त्याचा काहीच फायदा नाही ना इंद्रजित सरांना मारून. भावा, तुम्हाला गंडवलं ना? ती चिठ्ठी माझ्या राजकुमाराची नव्हती तर तुझ्या राजकुमाराची होती, होय ना? हा, चांगलं चाललंय की मिस मी आणि काय चांगलं. आणि मिस मी नव्हतं, ते मीट मी असं होतं. ते कडू कारलं मीठ मागायला आलं होतं. अरे वेड्या, मीट म्हणजे भेट, ते भेटायचं होतं. राणी काय करते? तू आणि इंद्रजित सर भेटले हे कोणाला कळू द्यायचं नाहीये. भेटायचं काय? ए भावा बोल की. हा, काय नाही काय नाही, तू लक्ष नको दे. काय झालं भावा? तू कसल्या टेन्शन मध्ये आहे का? गोट्या, माझी एक मदत करशील का? करणार की भावा. हा, तू सांग फक्त. तुझी पण चिठ्ठी पोचवायची का? आणि इकडे मी आणि एका माणसाची माहिती काढायची. हा, मग विषय आहे का भावा? काढतो की. तू फक्त सांग कोण आहे, कुठं काम करतो, काय त्याचं नाव आहे, लगेच माहिती काढतो. तू सांग फक्त. हा, आता ऐक. हे बघा, मी आणि इंद्रजित सर त्यांच्या फार्म हाऊस वरती फिरायला गेलो होतो ना. तिकडची व्यवस्था बघण्यासाठी एक माणूस ठेवलाय, काटकर नाव आहे त्याचं. त्याची माहिती काढायची. हा, होऊन जाईल. त्या भागातली काय माणसं आपल्या फॅक्टरीत येतात काम करायला, मी त्यांना विचारून सांगतो लगेच तुला. हा, पण कोणाला कळलं नाही पाहिजे की आपण माहिती काढतोय. हा विषय आहे का भावा? कुणाला कळू पण देणार नाही, तुला पण कळणार नाही कधी काम झालंय. ती लगेच काम करतो मी तुझं. हा, आपण सावकाश सांभाळून. एकदा काय काटकरची माहिती मिळाली ना म्हणजे झालं. हा काटकरच त्या पुढच्या माणसापर्यंत पोहोचू.